साधारण सकाळी 9च्या सुमाराला अजित पवार यांचं विमान बारामतीमध्ये लँड होणार होतं, मात्र त्याआधीच विमान क्रॅश झालं. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पीटीआयनं दिली आहे. डीजीसीएनं सुद्धा या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय. राज्याचं लाडकं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. विमानानं ते बारामतीतल्या प्रचार सभेसाठी येत असतानाच त्यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात झाला. कि लोगों को जो जो किसान अपनी ज़मीन देता है उसको वक्त पे पैसे मिलेगा। मुझे हाँ कह दिया और पैसा दे दिया। आज बहुत दुखी हूँ मैं, बहुत दुखी हूँ। मुझे हम कभी ऐसी राजनीति नहीं खेलते। ये जो दुश्मनी वाली राजनीति देश में पैदा हुई है ना, वो नहीं है हमारे पास। और परिवार पे भी बहुत महासंकट है भी है, पार्टी पे भी है। ऐसी स्थिति में उनके साथ में, उनके परिवार के साथ में श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। काही वेळापूर्वी ठाकरे सेनेचे नेते अरविंद सावंत यांनी अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच प्रतिक्रिया दिलेली आहे. जरी राजकारण आम्ही करत असलो, वेगवेगळ्या पक्षांमध्ये आम्ही असलो, तरी अशा बातम्या आमच्यासाठी चांगल्या नाहीयेत. अशा बातम्या आमच्यापर्यंत येऊ नये, असं घडू नये असं नेहमी वाटतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.